आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, काँग्रेसमधील 7 आमदार नाराज, आमदार हिरामन खोसकर यांचे जाहीर वक्तव्य। दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 3 उमेदवार उभे केले, त्यात 2 विजयी तर एका उमेदवाराचा पराभव हा काँग्रेसमधील 7 मते क्रॉस वोटिंग झाले होते। त्यानंतर काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी 7 आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज आहे असे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर विधान करून काँग्रेसलाच मोठा धक्का दिला। त्यामुळे 7 आमदारांच्या मनात नेमकी दडलंय काय, हे कोणत्या पक्षात जाणार त्याचे कारण अजूनही अद्याप अस्पष्ट आहे। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस राज्यात मोठा पक्ष ठरला, पक्षातच अंतर्गत वाद आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं आणि याचा महाविकास आघाडीलाच धक्का बसला असे पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरामन खोसकर यांनी केलेल्या जाहीर विधानावर भाष्य केले। मित्रांनो, काँग्रेसचे 7 आमदार कोणत्या पक्षाची वाट धरणार? ठाकरे शरद पवारांकडे जाणार की सत्ताधाऱ्यांकडे जाणार? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।